नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तुला माहीत नसेल तर एक गोष्ट मी तुला दाखवते. आणि सानिका मोबाईलमधले तिचे आणि सरकारचे मॅसेज सईला दाखवते. ते मॅसेज वाचून सईला खूप राग येतो. सानिका म्हणते, तू जेव्हा गाढ झोपेत होतीस ना, तेव्हा आम्ही खूप मन भरून गप्पा मारल्या आमच्या पुढच्या आयुष्याबद्दलच्या. त्यामुळे तुला मी प्रेमाने सांगते, तर प्रेमाने ऐक. माझ्या सरकारपासून लांब राहायचं. त्यावर सई सानिकाचा हात जोरात झटकते आणि म्हणते, नाहीतर काय करशील? त्यावर सानिका म्हणते, करू तुम्ही खूप काही शकते ग, पण मला आपल्या घरात शांती पाहिजे. त्यावर सई म्हणते, तू या घरातनं गेलीस ना, तेव्हाच या घरात सगळ्यांना शांतता मिळेल. कारण जेव्हापासनं तू या घरात आलीस ना, तेव्हापासनं या घरातली शांतता भंग झाली. त्यामुळं ना, बऱ्या बोलानं या घरातनं निघून जा, नाहीतर लई परिणाम वाईट होतील. त्यावर सानिका म्हणते, अच्छा, काय ग? काय वाईट परिणाम होतील? सांग बरं जरा मला आता ऐकायचंच आहे. कोण आहेस ग तू? गुंड आहे? आणि काय करू शकतेस तू? तू आहे ना, काहीच करू शकत नाही सई. कारण तुला फक्त बोलता येतं, आणि जे फक्त बोलतात ना, ते कधीच काही करू शकत नाही. तू ना एक लक्षात ठेव, मला असं धमकावून घाबरवून काहीच होणार नाही, कारण मी तुला भीत नाही. आणि इथं कोण भित्र आहे हे आत्ताच कळलं मला. असं म्हणून सानिका सईला डिवचत असते. सईला राग येतो आणि ती म्हणते, तुला काय वाटतं मी काहीच करू शकत नाही? लक्षात नसेल तर आठवण करून देते. तुझा जीव घेण्याचा प्रयत्न मीच केला होता, आणि तेव्हा तू किती घाबरली होतीस तुलाच माहिती. तेव्हा जर सरकारमध्ये आला नसता ना, तर तू आता इथं जिवंत नसती माझ्यासमोर. त्यावर सानिका म्हणते, अगं पण ते एकदाच ना, त्याच्यानंतर काय केलंस तू? काहीच करता नाही आलं तुला. त्यावर सई म्हणते, तू ना या सईला चांगलं ओळखलं नाही आहे. या सईनं आत्तापर्यंत काय काय केलं हे तुला माहीतच नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, अगं त्यात काय, असं तर मी पण म्हणेल की मी खूप काही करू शकते. त्यावर सई म्हणते, तुझ्या माहितीसाठी सांगते, तू जेव्हा जीवाचं रान करून आप्पांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतीस ना, तेव्हा मीच होते जिनं आप्पांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. सई जेव्हा खरं काय ते सांगू लागते, त्यावेळेस सानिका मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू करते. सई म्हणते, ती मीच होते जिने आप्पांना ढकललं होतं. कारण सरकारला मिळवण्यासाठी मी काय बी करू शकत्या, जीव बी घेऊ शकत्या. आणि सरकार माझा नाही झाला ना, तर मी कोणाचं बी होऊ देणार नाही. सरकार फक्त माझा आहे, माझा. त्यावर सानिका हसू लागते. सई सानिकाकडे बघते आणि म्हणते, हसण्यासारखी गोष्ट आहे काही? त्यावर सानिका म्हणते, अगं गोष्ट हसण्यासारखी नाही आहे, पण तू जो आता मूर्खपणा केला आहेस ना, त्यावर कोणी पण हसेल. आणि सानिका मोबाईलमध्ये केलेलं रेकॉर्डिंग चालू करते. हे बघून सईला खूप भीती वाटते आणि ती सानिकाच्या हातातनं मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न करते. इकडे बाबू सरकारला म्हणतो, भाई अब और घूमना या घर जाना है? सुबह से घूमी तर आहे तू. त्यावर सरकार म्हणतो, काही पर्याय नाही, सानिका एवढं करत्या ना, त्यामुळे तिची लई वडाताण व्हायला लागली. त्यामुळे तिच्या मदतीसाठी मला हे केलंच पाहिजे. आणि म्हणूनच एवढ्या सगळ्या लोकांना भेटून गुळाची ऑर्डर मिळते की नाही ते बघतोय. आणि फक्त ऑर्डर नाही, चांगली मोठी ऑर्डर मिळवून देणार आहे मी सानिकाला. इकडे सई जेव्हा सानिकाच्या हातातनं मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा सई खाली पडते. त्यावर सानिका म्हणते, चुकून बी असा प्रयत्न करू नकोस, कारण तू विसरतीयस मी एक खेळाडू आहे. माझ्या एका क्लिकवर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर होऊ शकतो, आणि मग तुझं काय होईल याचा तू विचार बी करू शकत नाही. त्यावर सई विचार करते, सानिकाने जर ह्यो व्हिडिओ कोणाला दाखवला तर माझं कायच खरं नाही. आणि सई पुन्हा नाटक करू लागते. सानिकासमोर हात जोडून म्हणते, सानिका माझ्याकडून चूक झाली, प्लीज मला माफ कर, मी पुन्हा असं करणार नाही. त्यावर सानिका म्हणते, चुकलं तर आहेच तुझं, पण जर हा व्हिडिओ घरच्यांना दाखवला तर? आणि हा व्हिडिओ जर आई आणि आप्पांनी बघितला तर तुझं काय होईल? तर ते तुला या घरात ठेवून घेतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर सरकारला समजलं तर? तो तर जीवच घेईल तुझा. हे ऐकल्यावर सई मात्र खूप घाबरते आणि सानिका पुढे हातपाय जोडू लागते. प्लीज हा व्हिडिओ कोणाला दाखवू नकोस. त्यावर सानिका म्हणते, सई मी हे असं का करू नये ना, याचं मला एक तरी कारण दे. त्यावर सई म्हणते, तू सांगशील ते मी करायला तयार आहे. त्यावर सानिका म्हणते, आत्ता आलीस की नाही लाईनवर? आणि सानिका म्हणते, सई
आता मी तुला जे जे काही सांगणार आहे ते सगळं तुला ऐकायला लागणार आहे. त्यावर सई म्हणते, वय तू जसं सांगशील ना ते सगळं करीन मी, पण प्लीज हा व्हिडिओ कोणाला दाखवू नकोस, डिलीट कर. त्यावर सानिका म्हणते, डिलीट करू? आणि सानिका व्हिडिओ डिलीट करते. त्यावर सई हसू लागते आणि म्हणते, काय मूर्ख आहे ग तू सानिका, मी डिलीट करायला लावला आणि तू डिलीट बी केला व्हय. आता तू माझं कायच वाकडं करू शकणार नाही, हारली आहेस तू, आणि जाते मी. त्यावर सानिका पुन्हा एकदा हसू लागते. सई तिच्याजवळ येते आणि विचारते, ए तुला हसायला काय झालं ग? त्यावर सानिका म्हणते, तुला काय वाटलं ग, या जगात तू एकटीच शहाणी आहेस आणि आम्ही सगळे मूर्ख? तुला काय वाटलं? तू मला म्हटलीस व्हिडिओ डिलीट कर आणि मी केला का लगेच व्हिडिओ डिलीट? मला माहिती आहे सई, तू केल्याचा तुला अजिबातच पस्तावा नाही आहे आणि मी आता सगळ्यांसमोर तुझं हेच नाटक उघडं पाडणार आहे. हे ऐकून सईला घाम फुटतो. त्यावर सानिका म्हणते, सई अगं काय झालं, खरंच घाबरली की काय? कशाला बी न घाबरणारी सई आज चक्क घाबरली. त्यावर सई म्हणते, सानिका तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं ऐकेल तुझं. त्यावर सानिका म्हणते, ऐकावं तर तुला लागेलच, पण सगळ्यात आधी माझ्या व्यवसायापासून आणि माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. त्यावर सई म्हणते, कबूले. सानिका गेल्यावर सई विचार करते, काय बी झालं तरी हिचा लवकरच सोक्षमोक्ष लावला पाहिजे आणि त्यासाठी तिच्या मोबाईलमधनं व्हिडिओ डिलीट केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका गुऱ्हाळ्यात येते. त्यावर सगळ्या म्हणतात, सानिकाताई चला आता लागायचं का कामाला? त्यावर ती म्हणते, विषय आहे का, आता सगळ्यात आधी आपण सगळ्यात भारी चांगल्या क्वालिटीचा गूळ बनवायचा आणि शेजारच्या बाजारात जाऊन विकायचा. सानिका इकडे तिकडे बघते आणि निकिताला विचारते, सुजाता आणि नलिनी नाही आल्या? त्यावर निकिता म्हणते, ताई त्या दोघी बी नाही आल्या. त्यावर सानिका विचारते, का नाही आल्या? त्यावर ती म्हणते, त्या दोघींच्या बी नवऱ्यानं त्यांना घरकामात अडकवलं असेल. मला वाटत पण नाही ते आज येतील म्हणून. अगं ठीक आहे ना, आम्ही आहोत की सगळ्या. त्यावर सानिका म्हणते, आपण तर करूच ग, पण त्या आल्या तर बरं झालं असतं. इकडे सईची आई मिनल तिला म्हणते, तुला काही अक्कल नाही का ग, कशाला वरतोंड करून गेली होतीस बोलायला? त्यावर सई म्हणते, आता मला काय माहीत होतं की रेकॉर्ड करल म्हणून. त्यावर मिनल म्हणते, अगं एवढ्या दिवसात मी सानिकाला चांगलं ओळखत्या, तू का ओळखू नाही शकलीस? तिला शातीर पोरगी आहे, तिच्यापासून 4 हात लांबच राहायचं आणि जवळ गेलीस तरी पण सावध राहायचं. सानिका इकडे सुजाता आणि नलिनीला तिच्या घरी घ्यायला येते आणि विचारू लागते, काय झालं, तू आज कामावर नाही आलीस? त्यावर तिचा नवरा म्हणतो, जा आणि पाणी आण. ती आत जाते आणि त्याला पाणी देते. पुन्हा बाहेर यायला लागते. परत आवाज देतो, जा आणि मला चहा ठेव. त्यावर ती म्हणते, ठेवलाय, आणते. आणि ती त्याला चहा देऊन पुन्हा बाहेर येते आणि सानिकाला म्हणते, हा ताई बोल. तेवढ्यात तो पुन्हा आवाज देतो आणि म्हणतो, पाणी ठेवलं का गरम करायला? नाही, नवरा बी हाय म्हणलं घरात. हे सगळं ऐकून सानिका सुजाताला विचारू लागते, सुजाता तू ठीक आहेस ना? त्यावर ती म्हणते, होय ताई मी ठीक आहे. अहो हे रोजचंच आहे, तुम्ही व्हा पुढं, मी आलेच. इकडे सई मोबाईल बघत बसलेली असते. तेवढ्यात तिथे कमळ येते आणि तिला विचारू लागते, सई अगं पाय बरा झाला होय तुझा? त्यावर सई म्हणते, हा झाला बरा. त्यावर कमळ विचारते, एवढ्या एकदम? त्यावर सई म्हणते, अगं हा गोळ्या औषधं चालू होते ना आत्ते. तेवढ्यात तिथे सानिका येते आणि सईला विचारते, सई तुझा पाय बरा झाला? त्यावर सई म्हणते, होय. त्यावर सानिका म्हणते, हे तर चांगलं झालं, आता तू मला माझ्या व्यवसायात पण मदत करू शकते. या चांगल्या गोष्टीसाठी चहा तर झाला पाहिजे. आणि ती कमळला विचारते, आई तुम्ही घेणार का हो चहा? त्यावर ती नाही म्हणते आणि सानिका आत जाते आणि कमळ पण बाहेर जाते. सानिका जाताना मोबाईल तिथेच ठेवून जाते. सई मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात सानिका परत येते आणि सईला विचारते, काय ग काय झालं? त्यावर सई म्हणते, कुठं काय? आणि सानिकाला विचारते, तू तर चहा ठेवायला गेली होतीस ना? त्यावर सानिका म्हणते, व्हय, पण म्हटलं कशाला उगाच. आणि सानिका तिचा मोबाईल हातात घेऊन सईकडे बघत हसत तिथून निघून जाते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.